तर आता दिल्लीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट झालेला आहे आणि आता आपल्याला समजू शकतो की मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार आहे. त्यानंतरच तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा आपल्याकडे आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. माइक। अरे सर आपका फेस आ रहा है। अरे अरे आप आगे आगे क्यों आ रहे हो यार, जूम कर लो। जहाँ पे हो आप ठीक है रोलिंग। हाँ ठीक है रोलिंग सर सर आज बैठक झाली, अमित शहा महायुतीची महाबैठक झाली, काय झालं नेमकं? महायुतीची महाबैठक झाली, अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली. आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा, मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटित होईल. उद्याची बैठक कुठं होणार आहे, मुंबईत की दिल्लीमध्येच होणार आहे? उद्या मुंबईत होईल. म्हणजे दिल्लीतली बैठक संपली म्हणायचं आजच्या? नाही असं काय संपवत आहे कशाला, पण बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शहा साहेबांशी देखील माझी चर्चा झाली. आज अमित भाई आणि JP नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो. मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते. बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होईल. तुम्ही आजच्या साहेब बैठकीत पहिल्यांदा साधारणतः चर्चा काय काय झाली? म्हणजे चर्चा तुम्हाला सगळी कशी मुख्यमंत्री काय पदाचा चेहरा मी ठरला का आज? अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपलेला मग आहे. आज निर्णय झाला नाही, आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना, त्यानंतर पुढची. तुम्ही साहेब पाऊण तास आधी जाऊन भेटला, तुमची तुमच्या वेगळी तीन बैठक झाली. अमित शहा JP नड्डांनी तुमच्या स्वतंत्र तुमची बैठक झाली. बैठक. त्यात काय चर्चा? अरे बाबा असं काही नाही, ते वेगळी चर्चा काही नाही. असं मग सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे, अशी वेगळी काही चर्चा नाही, झाली अजित पवार आणि- आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे, सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू. नाही, अजितदादांची आणि आणि फडणवीसांची देवेंद्रजींची बैठक सुरू स्वतंत्र असताना बैठक सुरू झाली होती. त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली तिथे. कोणाची? तटकरेंच्या घरी अजित पवार आणि अरे फडणवीस. त्यांची काय, त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना. नाही, दोन नाही, दोन पक्षांची उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. दोन ते उपमुख्यमंत्री आधी आले होते, हा. मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले असते. शपथविधी कधी होईल साहेब? अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय? नाही, आम्ही काही नाही करत. 26 तारखेला पहिला कालावधी संपलाय म्हणून सगळं विचार. काही व्यवस्थित सगळं होईल. पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे, सगळ्यांची काळजी घेतोय. तुम्ही काय मागणी केली साहेब? अरे बाबा केंद्रात तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार? सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन. कधी कुठून आवाज आहे? कुठली खाती तुम्हाला मिळणार? लाडकी बहीण आहे. त्याबद्दल काही चर्चा झालेली आहे, आता नवीन ओळख निर्माण सक्का झालेली लाडका आहे. सक्का लाडका भाऊ. ते सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला. हो. त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल. पुन्हा दिल्लीत निर्णय बैठक होईल? होईल ना. का येऊ नको इकडे? नाही दिल्ली तुम्ही आले पाहिजे, पण यासाठी पण शिंदे साहेब एका बाजूला थोडंसं कुठेतरी एक कॅम्पेन दिसतंय किंवा तुम्हाला बदनामी अरे भाई, इधर कॅमेरा आहे. विरोधामध्ये एक मोहीम चालवण्यासारखी दिसते. कशा- त्यामध्ये काय? अनेक जण जे भाजपचे प्रवक्ते सुद्धा काय सहभागी कसली आहेत. मोहीम आहे काय? की तुम्ही अरे बाबा काल मी माझी भूमिका स्पष्ट केली, संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना जी आहे आमची वैचारिक एक विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत. त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. हसरा आहे ना. त्यामुळे नाही, पण जो फोटो कुठला फोटो? अमित शहा साहेबांसोबत जो फोटो आला हा काय झालं? त्या फोटोवर चर्चा सुरू झाली. काय फोटो मध्ये काय आहे? तुमचा चेहरा तुमचा त्यात चेहरा गंभीर दिसतोय. गंभीर अरे दिसतो. आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवताय. नाही, तुम्ही लाडकी ते तुम्ही ठरवा. भाऊजाऱ्यापासून तुम्ही हसरे दिसतात सगळीकडे. अरे म्हणून हा बाबा प्रश्न विचारला. आजही मी खुश आहे कारण जे आम्ही 2-2.5 वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी
आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण त्यात महत्त्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. याच्यातच आमचं समाधान आहे. उद्याच्या बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या लवकर चर्चेवरती तुम्हाला पडदा चर्चेवर बंद करायचा का? नाही आम्हाला अरे तुम्हाला बातमी एका दिवसामध्ये थांबवायची आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. याचा अर्थ आणि आजही तुम्हाला निर्णय अंतिम झाला नाही, निर्णय अंतिम झाला नाही असं म्हणू शकतो आपण कुठल्याच बाबतीत. चर्चा झाली, चर्चा आणखी उद्या सुरू आहे, त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला कळेल. तर आता दिल्लीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट झालेला आहे. तर मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतील असा शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि त्यानुसारच आता मुख्यमंत्री पदाची शपथ देखील लवकरच पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतरच तुमचे जे योजनेचे पैसे ते सुद्धा तुम्हाला मिळणार. योजनेचे पैसे मिळण्याची तारीख ही आधीच ठरली होती, परंतु काही कारणास्तव म्हणजेच अजूनपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ न झाल्यामुळे तुमचे पैसे अजूनपर्यंत वितरित झालेले नाही आहे. आपल्याला प्रत्येकाला माहिती की आपल्या सर्वसामान्यांचा जो मुख्यमंत्री होता एकनाथ शिंदे, त्यांच्या चेहऱ्यानुसारच ही निवडणूक लढवली गेली होती, परंतु त्यांना मुख्यमंत्रीपद हे दिलेच जात नाही आहे. त्यामुळेच इतका वेळ हा लागत आहे. मुख्यमंत्रीचं पद मला भेटावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना ते कुठल्याही प्रकारे आपल्याला भेटलेले दिसून येत नाही. तर उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला देऊ असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत, अमित शहा झाले, मोदी शहा झाले, यांनी संपूर्ण माहिती सांगितली होती की तुम्हाला जे पद भेटेल ते उपमुख्यमंत्रीपदाचं असेल, पण त्याला कुठलेही जे मेन पद असेल म्हणजे गृह खाते त्यांना मिळणार नाही. आणि जे अर्थमंत्री खाते आहे ते अजित पवार यांना जे आधीच त्यांच्याकडे होतं ते त्यांना सोपवण्यात येत आहे, परंतु ना गृहमंत्री खातं भेटत आहे ना मुख्यमंत्री खातं. त्यामुळे अजूनपर्यंत मुख्यमंत्री पदाची कुठल्याही प्रकारे आपल्याला शपथ झालेली दिसून येत नाही. तर एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे, जर तुम्ही मला पद दिलं तरच मी जनतेसमोर एक नेता म्हणून येईल, नाहीतर ते शिवसेनेचा कुठल्याही जे कार्यकर्ता असेल किंवा कुठलाही आमदार असेल त्यांना ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही घेणे सांगणार आहे. तर त्यासाठी मुख्यमंत्री पदाची जी शपथविधी आहे त्याचा कार्यक्रमसुद्धा लवकर होईल असं सुद्धा त्यांनी त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कारण आता ते दिल्लीच्या बैठकीनंतर त्यांच्या गावाला आता गेलेले आहेत आणि 2 दिवस ते तिथे जाणार आहे. त्यांनी सांगितलं आहे की माझी तब्येत ठीक नाही आहे, मी माझ्या गावाला जातो आहे. त्याच्यानंतर जी पुढची बैठक आहे ती आता मुंबईमध्ये होणार आहे आणि मुंबईच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे सुद्धा आपल्याला बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण असे सुद्धा सांगितले जात आहे की लाडकी बहिणींचे जे पैसे होते ते 1500वरून 2100 रुपये तर झाले, पण 2100 रुपयाचा बजेट अजूनपर्यंत मांडण्यात आलेला नाही आहे. म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपयेप्रमाणे जो बजेट मानला जाईल तो बजेट झाल्यानंतरच महिलांच्या खात्यांवरती जे पैसे आहे ते संपूर्ण पैसेसुद्धा वितरित होण्याची शक्यता देखील सांगितली जात होती.